प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शिवबा प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2021 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसाला सुरुवात झालेली आहे. पहिला महिलांचा सामना झालेला जो विशेष आकर्षण होता प्रशांत चषक मधला. त्यानंतर आता जी स्पर्धेची सुरुवात आहे ती देखील झालेली आहे. आयकॉन सुपरस्टार विरुद्ध जॉर्ज 11 असा अटीतटीचा होणारा नक्कीच सामना असेल. दोन्ही नावाजलेले असे संघ आहेत. आयकॉन सुपरस्टार या संघाने पहिल्यांदाच माझ्यामध्ये बघावं लागेल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा या स्पर्धेमध्ये पहिलाच निर्णय असा असेल ज्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असेल. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली 6 धावा आणि या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेत संघाची वाढती धावसंख्या 7 धावा, 2 गडी बाद 7 धावा. आयकॉन सुपरस्टार संघाचे सागर शिंदे आणि विनोद हे दोन फलंदाज आता मैदानावर. ऋतिक गोडे आपल्या संघाकरता दुसरं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती. त्रिफळाचीत केलं त्यांनी आणि तिसरा झटका मिळालेला आहे आयकॉन सुपरस्टार या संघाला. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू यॉर्करचा चेंडू होता. फलंदाजाला बॅट खाली घेऊन येण्याची देखील संधी मिळाली नाही आणि तो त्रिफळाचीत झाला. विनोद असं या फलंदाजाचे नाव. आता जीतू हे साथ देण्याकरता आलेले आहेत सागर शिंदे यांची. 7 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद देखील झालेले आहेत आणि दुसरं षटक अतिशय बहुमूल्य असं षटक दुसरं. कारण या दुसऱ्या षटकातील शेवटचा जो चेंडू आहे हा डबल बार. या डबल बारचं वैशिष्ट्य मी सांगतो की या शेवटच्या चेंडूवर जर एखाद्या फलंदाजाने चौकार मारले तर त्यांना दुप्पट म्हणजेच 8 धावा मिळतात. त्याचप्रमाणे षटकार मारल्यावर 12 धावा देखील त्यांना मिळतात. त्याचप्रमाणे गोलंदाजाला देखील संधी आहे जर त्यांनी गडी बाद करण्यात यश मिळवलं तर ते विरुद्ध संघाच्या वजा 4 धावा करू शकतील. त्यामुळे हेच दुसऱ्या षटकातील वैशिष्ट्य. परंतु आतापर्यंत त्या षटकातील फक्त 3 चेंडू झालेले आहेत आणि आयकॉन सुपरस्टार या संघाची धावसंख्या झालेली आहे 8 धावा, 3 गडी बाद 8 धावा. जॉर्ज 11 हा संघ अतिशय नावाजलेला असा संघ आहे. नक्कीच आयकॉन सुपरस्टार या संघाला आपल्या धावांची गती वाढवावी लागेल जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. जॉर्ज 11 या संघाविरुद्ध त्यांना भली मोठी अशी धावसंख्या रचावी लागणार आहे कारण जॉर्ज 11 या संघाचे मातब्बर असे फलंदाज जॉर्ज 11 या संघामध्ये आहेत. काहीसा अडथळा या सामन्यामध्ये आलेला आहे परंतु पंच अर्जुन मेहरा आणि पंच प्रसाद शिंदे तेथे उपस्थित आहेत मैदानावर. ते नक्कीच हा जो या सामन्यामध्ये अडथळा आलेला आहे लवकर त्याचं काहीतरी तात्पर्य काढून आपल्याला लवकरात लवकर सामना सुरुवात करतील आणि सामन्याला सुरुवात होत आहे. माझ्या मध्ये थोडेसे बेल्स चमकत आहेत त्यावरून काही वाद झालेला की काय कोणास ठाऊक. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताय नक्कीच ऋतिक गोडे. हे आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहेत. दुसरं असं बहुमूल्य असं षटक. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त अवघ्या त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. परंतु अजून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशेष महत्व आहे या चेंडूला. डबल बारचा चेंडू असेल.
थोडस बेल्स जरा दिवाळीची लाइटिंग कशी चमकते त्याप्रमाणे बेल्स चमकतायत. माझ्या गोलंदाजाला अडचणी येते की त्या बेल्स चमकत असल्यामुळे. कोणा अतिशय उंच असा टोलावलेला चेंडू होता. गडी बाद झालेला आहे. एका मागोमाग एक असे झटके लागतायत आयकॉन सुपरस्टार या संघाला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ऋतिक गोडे. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि त्यांचे 2 गडी देखील बाद केलेले. अतिशय तोलामोलाची अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत ऋतिक गोडे. आणि आता या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय बहुमूल्य असा चेंडू असेल. चेंडूवर डबल बारचा फटका. हा फटाका कुठून फुटेल ते पाहण्यावर सर्वांचं लक्ष क्रिकेट रसिकांचं. त्यानुसार काहीसा विचार विनिमय देखील करत आहेत कारण प्रत्येकाला महत्व आहे या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं. आणि आता ऋतिक गोडे घेऊन येत आहेत दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतील जितू. यावेळी मात्र थोडस नियंत्रण चुकलं आणि वाईड अतिरिक्त अशी 1 धाव आणि डबल बारचा एक फटका फुटला छोटासा आणि संघाची धावसंख्येमध्ये भर 2 धावांनी भर पडलेली आहे. आयकॉन सुपरस्टार या संघाच्या धावसंख्येत वाढती धावसंख्या 11. 4 गडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा सज्ज ऋतिक गोडे. सामना करतील जितू. यावेळी मात्र गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे म्हणजे हा डबल बारचा फटका फुटलेला आहे. पहिल्यांदा छोटासा हलकासा एक फक्त ज्याप्रमाणे लवंगी बार असते त्याप्रमाणे फुटली म्हणजेच वाईड ची जी लवंगी फुटली आणि अतिरिक्त अशी 1 धाव मिळाली या आयकॉन सुपरस्टारला. परंतु त्यानंतर एखादा रशी बॉम्ब जसा फुटतो त्याप्रमाणे फुटला आणि गडी बाद झाला आणि ज्याचा तोटा झालेला आयकॉन सुपरस्टार या संघाला कारण त्यांच्या संघाच्या धावसंख्या झालेल्या 11 आणि आता त्या वजा झालेल्या आहेत 4 धावा आणि आता संघाची धावसंख्या झालेली आहे 7. 5 गडी बाद 7 धावा. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकं 5 गडी बाद 7 धावा म्हणजेच वर्चस्व आहे जॉर्ज 11 या संघाचं या स्पर्धेवर या सामन्यावर. थोडस काही विद्युत झोताचा जो प्रकाश आहे काही माझ्या मते वायर कनेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जरा सामन्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. लवकरच परंतु आमचे सर्व कार्यकर्ते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. इकडे 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 बोल नाव बोल तुझं. चल 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 ठीक आहे तर बोल इधर माइक तुला माइक पाहिजे सांग तर तिला माइक पकड 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 असं पकड पकड दोन्ही हाताने पकड. आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे लवकरच आमच्या कार्यकर्त्यांनी यावर तोडगा काढला आणि पुन्हा एकदा विद्युत झोतांचा प्रकाश पुन्हा एकदा मैदानावर. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 धावा 5 गडी बाद फटका बसलेला आहे हा आयकॉन सुपरस्टार या संघाला जो गेल्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता. मला वाटलं ज्यावेळी पहिला अतिरिक्त असा वाईडची धाव मिळाली नाहीच होत्या त्यानंतर जर चौकार मारला असता तर 10 धावांची भर पडली असती आयकॉन सुपरस्टार या संघाच्या धावसंख्येत. परंतु दुसऱ्या लगेच त्यांनी वाईड नंतर काहीसं नियंत्रण ठेवलं गोलंदाजीवर आणि गडी बाद करण्यात यश मिळवलं. आता तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सागर संघाकरता तिसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन सागर. सामना करतील निलेश आणि संदीप.
पुन्हा एकदा गडी धावबाद करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद देखील मागत आहे, परंतु पंच बाबू मेहरा यांनी काही त्यांना दाद दिली नाही, त्यामुळे गडी बाद करण्यात काही यश आलेलं नाहीये जॉर्ज 11 या संघाला. उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तिकडे काही वेळा करत तरी गचाचं यष्टी क्षेत्ररक्षण झालेलं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी झेप घेत चौकार वाचवलेला आहे. दोन्ही नवीन फलंदाज निलेश आणि संदीप. निलेश हे वैयक्तिक 2 धावांवर खेळत आहेत, 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि संदीप हे 1 धावावर खेळत आहेत, त्यांनी देखील एकच फक्त चेंडूंचा सामना केलेला आहे. फक्त प्रत्येक चेंडू मागे एकेरी धावावर त्यांचं सध्या तरी लक्ष केंद्रित आहे. ते काहीच रिस्क घेत नाही आहेत अजूनही चौकार षटकार मारण्याची. जेव्हा त्यांचा संघ अडचणीत आहे, 11 धावा झालेल्या आहेत आणि 5 गडी बाद झालेले आहे, आता नक्कीच त्यांना चौकार षटकारांची बरसात करावी लागेल, परंतु प्रयत्न करताना चुकले आणि गडी बाद झाला. एका मागोमाग एक असा हा 6वा गडी बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत जॉर्ज 11 संघाचे सर्व गोलंदाज. सागर याने देखील आता 5 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त अवघ्या 4 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे निलेश याच्या रूपात. प्रयाग नाईक आत्ताच आम्हाला भेट देण्याकरता आलेले. प्रयाग नाईक आत्ताच एक सामना झाला ज्याच्यामध्ये त्यांनी अर्धशतक मारलेले, 22 चेंडूंमध्ये त्यांनी अर्धशतक मारलेले, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन प्रयाग नाईक यांचं. परंतु तो ओव्हरआर्म क्रिकेटचा सामना होता आणि आता आपण इकडे पुन्हा वळूया अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेकडे. वाईडचा चेंडू, अतिरिक्त अशी 1 धाव मिळाली आहे. धाव संख्येत भर, 12 धावा, 6 गडी बाद, 12 धावा. पुन्हा एकदा गचाचं क्षेत्ररक्षण तिकडे सीमारेषेजवळ चौकाराची भर पडलेली आहे. जॉर्ज आयकॉन सुपरस्टार या संघाच्या संघाची धाव संख्या झालेली आहे 16, 6 गडी बाद, 16 धावा. आतापर्यंत तरी जॉर्ज 11चा संघ अगदी तोलामोलाची गोलंदाजी करताना त्याचे क्षेत्ररक्षण देखील चपळ दिसत होते, परंतु यावेळी मात्र थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण झालं, ज्याचा फायदा झाला आयकॉन सुपरस्टार या संघाला. 4 धावांची भर पडलेली आहे त्यांच्या धाव संख्येत आणि धावा झालेल्या आहेत 16 धावा, 6 गडी बाद, 16 धावा. तिसऱ्या षटकातील अजून 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 16 धावा, 6 गडी बाद, 16 धावा आणि शेवटचं असं षटक पुन्हा एकदा ऋतिक गोडे ज्यांनी पहिलं षटक 1 टाकलेलं, ज्याच्यामध्ये 4 धावा दिलेल्या आणि 2 गडी बाद केलेले आणि त्याच प्रकारची पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसत आहे. पहिलाच चेंडू निर्धाव टाकला त्यांनी. कमीत कमी त्यांना 24 धावांचा तरी टप्पा पार करावा लागेल, परंतु ऋतिक गोडे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. मला वाटत नाही की 24 धावांचाही टप्पा ते पार करू शकतील. एका धावेला समाधान मानावं लागत आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी होती, परंतु काहीच यष्टीरक्षण तिकडे गचाळसं झाल्यामुळे एका धावेची भर पडलेली आहे. संघाच्या धाव संख्येत आयकॉन सुपरस्टार 17 धावा, 6 गडी बाद, 17 धावा. यावेळी तर अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला, काहीच संधी मिळाली नाही या फलंदाजाला. जॅक बाबू असा हा फलंदाज आहे. बाबू तर आमच्या इकडे भरपूर आहेत, परंतु जॅक एक आहे, पण तो जॅकी आहे. तसं कॉम्बिनेशन मध्ये जॅक बाबू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू, ज्याप्रमाणे मी आताच प्रशंसा केली ऋतिक गोडे यांची.
त्यांनी आतापर्यंत 10 चेंडूंचा वापर केलेला आहे आणि अवघ्या 5 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी देखील बाद केलेले आहेत त्यांनी. म्हणजे अतिशय तोलामोलाची अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ऋतिक गोडे, नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे जॅक बाबू यांना. थोडंसं फिल्मी स्टाईल नाव जॅक बाबू, बनारसी बाबू, परदेसी बाबू असे काही हिंदी चित्रपट होते. त्याचप्रमाणे जॅक बाबू, आयकॉन सुपरस्टारचे जॅक बाबू 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. त्यांनी 5 धावा देखील केलेल्या आहेत. आता शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतायत संदीप. ऋतिक गोडे सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा ऋतिक यांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अजून एक गडी बाद झालेला आहे. 7 गडी बाद झालेले आहेत आयकॉन सुपरस्टार या संघाचे. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो ऋतिक गोडे यांचं. त्यांनी 2 षटकं टाकलेली आहेत ज्याच्यामध्ये अवघ्या 6 धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि 3 गडी देखील बाद केलेले आहेत. थोडंसं गणित बघा, 2 षटकं 3 गडी बाद म्हणजे 2 गुणिले 3 6. 6 धावा दिलेल्या आहेत, 3 गडी बाद केलेले आहेत आणि 2 षटकं टाकलेली आहेत. 2 3 6 2चा पाडा, 2 गुणिले 3 6. म्हणजे नक्कीच हा सामना ज्याप्रमाणे मी सांगितलेले 24 धावा जरी केल्या असेल यांनी तरी ते अगदी सहज असे शक्य होतं असं लक्ष होतं. पण आता फक्त त्यांना 19 धावा करायच्या आहेत आणि माझ्या मते विजय जवळपास निश्चितच असेल जॉर्ज 11 या संघाचा. आणि माझ्या मते याची थोडीशी चाहुल यांना आपलं आयकॉन सुपरस्टार या संघाला देखील लागली असेल, कारण जॉर्ज 11 हा संघ अतिशय बलाढ्य असा मातब्बर असा संघ आहे अंडरआर्म सर्कल बॉक्स स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समोर हा सामना जिंकण्याकरता त्यांना मोठं असं लक्ष ठेवावं लागणार होतं, परंतु त्याच्यात अयशस्वी झाले आयकॉन सुपरस्टार संघ. त्यामुळे जॉर्ज 11 या संघाकरता अगदी सहज असं हे लक्ष्य आहे त्यांच्या समोर. 24 चेंडू 19 धावा. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. ज्याप्रमाणे जॉर्ज 11 या संघाने गोलंदाजीमध्ये कमाल करून दाखवलेली आहे, त्याचप्रमाणे जर आयकॉन सुपरस्टारच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीमध्ये देखील तशीच कमाल करून दाखवली तर नक्कीच या सामन्यामध्ये थोडीशी रंगत येईल. परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आतापर्यंत तरी वर्चस्व या सामन्यावर जॉर्ज 11चं. सामन्याला सुरुवात झालेली आहे. 19 धावांचं लक्ष्य जॉर्ज 11 या संघासमोर. हळूहळू एकेरी धावांनी सुरुवात केलेली आहे जॉर्ज 11 या संघाने, कारण त्यांच्या समोर अगदी छोटस असं लक्ष्य 19 धावांचं, फक्त 19 धावांचं लक्ष्य आहे. माझ्या मते ही धावसंख्या अगदी सर्वात कमी धावसंख्या असेल या स्पर्धेमधील. अवघ्या 19 धावा जिंकण्याकरता ते आपण म्हणजेच 18 धावावर त्यांनी रोखलं आयकॉन सुपरस्टार या संघाला
जी सर्वात कमी धावसंख्या या स्पर्धेमधील. चार धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 4 धावा. जराही ते रिस्क घेत नाहीये चौकार षटकार मारण्याची आणि त्यांना गरज देखील नाहीये, कारण 24 चेंडू त्यांच्याकडे आहेत आणि 19 धावा करायच्या आहेत आणि आता उर्वरित 20 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. एकेरी धावसंख्येवर भर टाकलेला आहे त्यांनी, परंतु यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू मारण्यात यश मिळालेलं आहे आणि चौकाराचा फटका. संघाची वाढती धावसंख्या 9 धावा. या 9 धावा 2 षटक टाकलेली ऋतिक घोडे यांनी. त्यांनी आपल्या 2 षटकामध्ये देखील एवढ्या धावा दिल्या नव्हत्या जेवढ्या आता फक्त 5 चेंडूंमध्ये झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 9 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. अजून एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये आयकॉन सुपरस्टार या संघाला, म्हणजे जवळपास विजय निश्चित. जॉर्ज 11 या संघाचा अतिशय बलाढ्य असा संघ जॉर्ज 11. एकदा त्यांनी प्रशांत चषकावर आपलं नाव देखील कोरलेलं आहे एका वर्ष. आता मला एवढं आठवत नाही नक्की कोणतं वर्ष आहे ते, परंतु जॉर्ज 11 हा संघ देखील एकदा मानकरी ठरलेला आहे प्रथम पारितोषिकाचा. आज हे वर्ष 9वे. आणि आतापर्यंत फक्त एकच संघ, माझ्या मते एक क्रिकेट हा जो संघ आहे यांनी 2 वेळा या प्रशांत चषकावर आपलं नाव कोरलेलं आहे. क्रिकेटचा संघ अगदी नवखा असा संघ होता आणि त्यांनी मोठमोठ्या बलाढ्य संघांना पराभूत करून 2 वेळा या चषकाचा मान मिळवलेला आहे असा क्रिकेटचा संघ. संघाची वाढती धावसंख्या 11 धावा. पहिलं षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाही अजूनही आयकॉन सुपरस्टार या संघाला. 15 चेंडू 8 धावा जिंकण्याकरता. निर्धावाचा चेंडू टाकलेला याआधी झालेला. यावेळी मात्र पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे जॉर्ज 11 या संघाला. पुन्हा एकदा वाईड अतिरिक्त अशी 1 धाव. फक्त नशीब त्यांचं एवढंच चांगलं आहे की अजूनही 1 चेंडू बाकी आहे. जर हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असता तर एकही चेंडू न टाकता तुम्ही 4 धावांची भर दिलेली असती. आणि आता तो क्षण आलेला आहे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र तुम्ही चुकूनही ती चूक करू नका जी याआधी जी तुम्ही केलेली 2 वाईड चेंडू तुम्ही टाकलेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. या शेवटच्या चेंडूचा वाला सामना हा तरी जिंकतात का आयकॉन सुपरस्टारचा संघ. सामना माझ्या मते बरोबरीत सुटला असं म्हणावं लागेल, कारण की एका धावावर पण त्यांना गरजच नाहीये जॉर्ज 11 या संघाला. त्यांना आत्ताच संघाला जिंकण्याकरता 3 धावांची फक्त आवश्यकता आहे. त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जराही प्रयत्न केला नाही, कारण की त्याचा तोटा देखील त्यांच्या संघाला झाला असता. जर गडी बाद झाला असता तर तो मोठा जरा तोटा झाला असता. वजा 4 धावा त्यांच्या झाल्या असत्या. त्यामुळे तो धोका त्यांनी पत्करला नाही आणि आता 12 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावांची आवश्यकता. माझ्या मते या तिसऱ्या षटकातच हा खेळ संपेल. पाहूया पहिला चेंडू घेऊन. मी ज्याप्रमाणे बोलणं माझं संपायच्या आधीच चौकार त्यांनी मारला आणि त्यांनी विजय संपादन केला. जॉर्ज 11 या संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. तसेच आयकॉन सुपरस्टार या संघाने देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तुमचे हार्दिक आभार.